एक सासू घरात नवीन आलेल्या सुनेला म्हणाली, हे बघ, या घरामध्ये मी आहे गृहमंत्री आणि अर्थमंत्री सुद्धा. तुझे सासरे आहेत परराष्ट्र मंत्री. तुझा जो नवरा आहे तो अन्न वस्त्र पुरवठा मंत्री आहे. तर तुला कुठलं खातं पाहिजे? तर तिने म्हणाली, मला हे खातं नको, मी विरोधी पक्ष नेता म्हणून राहील. आणि एक लक्षात ठेवा, विरोधी पक्ष नेता म्हणून मला एक वाटतं मला की जे सत्ताधारी पक्षातले नेते असतात, मंत्री असतात, त्यांना जेव्हा वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखादी वॅक्सिन, एखादी लस नवीन प्रयोग करायचा असेल तर ती यांच्यावर प्रयोग केला पाहिजे. कारण जर तो यशस्वी ठरला तर ते वॅक्सिन सुरक्षित आहे असा निष्कर्ष काढला जाईल. आणि जर ते दुष्परिणाम झाले तर निदान देश तरी सुरक्षित राहील, निदान हे वातावरण तरी सुरक्षित राहील. याच्यासाठी हे प्रयोग त्यांच्यावर केले पाहिजे. आचारसंहिता म्हणजे काय? जेव्हा जनता नेत्यांच्या पाया पडायचं सोडून देऊन नेते जनतेच्या पाया पडायला लागतात, त्या कालावधीला आचारसंहिता असं म्हणतात. आणि प्रजासत्ताक देश कोणत्या देशाला म्हणतात? की जिथं निवडणूक काळामध्ये मतदान प्रचाराच्या वेळेला त्यावेळेला सगळे नेते जनतेला राजा समजतात, प्रजा ही त्यावेळेला राजा असते आणि नेते पुढारी हे सगळे सेवक असतात. आणि निवडून आल्यानंतर मात्र 5 वर्ष पुन्हा नेते पुढारी हे राजे बनतात आणि प्रजा ही सेवक बनलेली असते. म्हणजे नंतर काय होतं, 5 वर्ष सत्ता तिकडे जाते आणि प्रजा इकडे राहते. असं सत्ता तिकडे प्रजा इकडे, अशा देशाला प्रजासत्ताक देश असं म्हणतात. गावातील, शहरातील, वाडीवर असो, तांड्यावर असो, खेड्यापाड्यात असो किंवा गल्लीबोळात असो, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जर एखादी कधीही न बोलणारी व्यक्ती किंवा कधीही न भेटणारे माणसं तुमच्या घरी येऊन तुम्हाला गाठून जर तिथं बोलत असतील, तुमच्याबद्दल खूप आपुलकी दाखवत असतील, तळमळ दाखवत असतील, हितगुज करण्याच्या दृष्टीनं आव आणत असतील, तर आता समजायचं की निवडणूक आलेली आहे, आता निवडणुकीचा प्रचार सुरू होणार आहे, यांना आपली गरज आहे, आपल्या मताची गरज आहे, म्हणून हे आपल्याकडे आलेले आहेत. हे निवडणूक जवळ आल्याचं चिन्ह असतं. विरोधी पक्षाचं लक्षण काय असतं? विरोधी पक्ष कशा ओळखायचा असतो? तर राजकारणातल्या ज्या व्यक्तींचं मत असतं की जो सत्ताधाऱ्यांना छळत नाही, त्या विरोधी पक्षाला काहीच राजकारणातलं कळत नाही. म्हणजे विरोधी पक्षानं सत्ताधाऱ्यांना सतत त्रास दिला पाहिजे. कुठलाही काम असलं तरी त्याला विरोधच केला पाहिजे. विरोध करणं हा जणू त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं त्यांनी वागलं पाहिजे. म्हणजे काहीही कारण शोधून फक्त आडवं लावण्याचं काम जर करायचं असेल तर ते म्हणजे राजकारणासाठी कारण शोधायचं. आणि हे कारण शोधून जे राजकारण करत असतात ते म्हणजे विरोधी पक्ष.